नमस्कार मित्रांनो, मी सुमित भोसले आणि तुमचं कॅलिफोर्निया 30 फार्म्समध्ये स्वागत आहे. तर सध्या आमच्याकडे शेळ्यांच्या डिलिव्हरीचा सीझन सुरू आहे आणि एकाच वेळेला 2-2 डिलिव्हरी होत आहेत, तर लगेच बघूया. डिलिव्हरी झाली साधारणपणे 15 मिनिटं झाली ते पिल्लू बाहेर येऊन आणि पिल्लू ऑलरेडी उभं राहायचा प्रयत्न करतंय. त्याचबरोबर मधल्या वेळेत आम्ही पिल्लाच्या नाळेला टिंक्चर आयोडीन ऑलरेडी लावून घेतलेलं आहे, जेणेकरून ती नाळ लवकरात लवकर सुकेल. बघू शकता आई पिल्लाला अगदी व्यवस्थित साफ करते. त्याचबरोबर पिल्लू उभं राहायचा प्रयत्नही करतोय आणि त्यात आई त्याला मदतही करते. बघा, हे जे आईने आता पाय मारला ते पिल्लाला उठवण्यासाठीच एक पद्धत असते शेळ्यांमध्ये. बऱ्याच लोकांना वाटतं की शेळी पिल्लाला मारते, पण तसं नसून ही आई शेळी त्या पिल्लाला उभं राहायला सांगते, ती त्याला उभं राहायला मदत करते. हे आपलं दुसरं पिल्लू. आई अगदी कॉन्फिडंट आहे, पिल्लू पण एकदम मस्त आहे. आईने पिल्लाला स्वच्छ केलंय साधारणपणे आणि आता पिल्लू ऑलरेडी उभं राहिलेलं आहे. तर ते परत बसलंय आणि आता परत उभं राहायचा प्रयत्न करेल ते. तर हे पहिलं पिल्लू आपलं उभं राहिलं व्यवस्थितपणे आणि ऑलरेडी आईने त्याला दूध पाजण्याच्या पोझिशनमध्ये घेतलंय सुद्धा. पिल्लू बरोबर आईचं दूध पिण्याच्या पोझिशनकडे जात आहे. पिल्लू उभं राहिल्यापासून साधारणपणे 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. मग आता पिल्लाला आपण धरून चीक पाजून घेतो. आणि ते करायच्या आधी आपण सगळे दोन्ही बोंब जे आहेत ते व्यवस्थितपणे धुवून घेतलेले आहेत पाण्याने, जेणेकरून पिल्लाच्या तोंडात घाण जाऊ नये. हे बघ खा खा. आता पिल्लाने लुचायला सुरुवात केलेली आहे. काय काय पिल्लं मस्ती करतात, काय काय पिल्लं हट्टी असतात, काय काय पिल्लांना स्वतःनेच दूध प्यायचं असतं, कोणी पाजलेलं त्यांना आवडत नाही. हे सगळे अनुभव आम्ही घेत असतो. या त्या खा. त्या खा.